नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचन. आज आपण काय करणार आहेत? नागपंचमी स्पेशल नागोबाची काही एक दोन रांगोळ्या बघणार आहेत. बघा, अर्धा चंद्र, हा मोठा, हा छोटा आणि हा मोठा, असं 3 ते 1 काढणार आहेत आपण. हा मोठा, हा छोटा, हा छोटा, हा मोठा. असे 3 घेतले. आता आपण वरच्या साईडला 2 घेणार आहे. आता हेच असेच आपण खालच्या साईडनं पण काढणार आहेत. पारंपरिक पद्धतीने आपण काय करणार आहे? हे नागपंचमीची रांगोळी काढणार आहोत. आता एक लक्षात घ्यायचं मित्र, हा जो गोल आहे की नाही, हा इकडच्या ह्याला जॉईंट करायचा आणि हा असा, हे असे प्रत्येक जॉईंट करत जायचे. आता ह्या बाजूला हा छोटा आहे तो मोठीकडं आणि हे असे. आले का मैत्रिणीनं सगळ्यांच्या लक्षात? आता बघा, हा जो भाग राहिलेला आहे इथं काय करायचं, नागाची फडी काढायची आणि ह्या साईडला शेपूट काढायचं. तर हे नागाचं तोंड झालं. त्याप्रमाणेच आता खालचे पण काय करायचे, हे असे शेपूट काढून घ्यायचे. इकडच्या साईडला पण हे शेपूट काढून घ्यायचे आणि हा जो खालचा भाग आहे त्याला इकडच्या बाजूला काढायचं जॉईंट करून आणि हे इकडच्या साईडला. आता वरच्या बाजूचं पूर्ण करूयात आपण. हा जो भाग आहे हा इथं जॉईंट करायचा आणि हा इथं मग मोठे असे सपाचे साफखणी काढून घ्यायचे. आता जो हा मोठा आहे की नाही, हा याला आपण मोठं करायचं. इकडच्या साईडला कान काढायचे, हे फणी, हे डोळे आणि हे तोंड. झालं आपला छान मस्त अशी ही आता हे 5 फड्याचा झाला मैत्रिणी. असंच तुम्ही असं आपण 9 फड्याचा पण काढू शकतो. आपण आता काढणार आहेत 9 फड्याचा. बघा मैत्रिणी, खूप सुंदर दिसतो. पारंपरिक पद्धतीनं आपण काढलेलं हे नागाचे रांगोळी आहे.